एसटी महामंडळानं उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष नियोजन केले। या कालावधीमध्ये नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 764 गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहेत। तर या गाड्यांसाठी आरक्षणालाही सुरुवात झाली आहे। मुंबई महानगरातील मेट्रो जाळ्याचा आणखी विस्तार होणार आहे। आता ठाणे, वसई, विरार, नवी मुंबईपर्यंत मेट्रोचं जाळं विस्तारणार आहे। यासाठी MMRDA कडून येत्या 4 वर्षात नव्या मेट्रो प्रकल्पांची कामं हाती घेण्यात येणार आहेत आणि त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे। तर यासाठी 18,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। रेल्वेची आरक्षण सेवा आज 4 तास बंद राहणार आहे। शनिवारी रात्री 11:45 तर रविवारी पहाटे 4:45 या कालावधीमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी तात्पुरती ही सेवा बंद असेल। या 4 तासांच्या कालावधीमध्ये इंटरनेट बुकिंगही बंद असेल। पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये यासाठी अशा ठिकाणाची संयुक्त पाहणी करून उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना दिलेत। तर उपनगरी रेल्वे सेवा अखंड सुरू राहील यासाठी दक्षता घ्यावी असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मध्य रेल्वे हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल। तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल। पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते माहीम स्थानकाच्या दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। आज शनिवारच्या रात्री 1 वाजल्यापासून तर रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल। तर 12:30 ते 4:30 या कालावधीत अप धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे। आता काश्मीरला थेट रेल्वेने जाता येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिलला कटरा इथून काश्मीर खोऱ्यासाठी रवाना होणाऱ्या रेल्वेला हिरवा कंदील दाखवणार आहेत। त्यामुळे काश्मीर आणि देशाचा उर्वरित भाग यांना रेल्वेने जोडण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात येणार आहे। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामावर आता मुंबई महापालिका डॅशबोर्डच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे। सध्या ही सुविधा फक्त महापालिका अधिकाऱ्यांसाठी असणार आहे। डॅशबोर्डचा हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर सर्वसामान्यांनाही रस्त्याच्या कामाचा आढावा घेता येणार आहे। मुंबईत आता उघड्यावर कचरा जाळणं महागात पडणार आहे। 1 एप्रिलपासून उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता 100 रुपयांऐवजी 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। उघड्यावर कचरा जाळल्यानं प्रदूषणासह पर्यावरण आणि आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात। त्यामुळे दंडाच्या रकमेमध्ये 10 पटीने वाढ करण्यात आली आहे। मुंबईच्या नामजोशी मार्ग BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 7 पैकी 2 इमारती डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत। त्यामुळे BDD वासियांना वर्षाअखेरीस घरांचा ताबा मिळणार आहे आणि यात पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना एप्रिल 2026 पासून घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। MMRDAनं या वर्षाचा 40,000 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा अर्थसंकल्पामध्ये 6,000 कोटींनी तरतुदीत घट झाली आहे। मात्र यंदा मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांवर भर दिला जात असून 87,000 कोटींचा निधी पायाभूत सुविधा प्रकल्पावर खर्च केला जाणार आहे। माडानं कल्याणच्या शिरढोणमध्ये 15 इमारतींचे 2 लाख रुपये वीज बिल भरले। त्यानंतर 24 तासांनी वीज पुरवठा पूर्ववत झालाय। त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळालाय। माडानं शिरढोण येथील वसाहतींचं वीज बिल भरलं नव्हतं। त्यामुळे महावितरणनं वसाहतीमधील सार्वजनिक परिसराचा वीज पुरवठा खंडित केला होता। हॉटेलात ग्राहकांवर अनिवार्यपणे सेवा शुल्क लावता येणार नाही असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं दिलाय। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांची वैधता कायम ठेवत दिल्ली उच्च न्यायालयानं हा निर्णय घेतला। ग्राहकांना खाद्यपदार्थांच्या बिलावर सेवा शुल्क भरणं इच्छिक आहे असं न्यायालयानं म्हटलंय। कोविड काळात बसवलेला ऑक्सिजन प्लांट हलवण्यात यावा अशी विनंती आदर्श विद्या प्रसारक संस्थेनं केली आहे। या शाळेची जागा कोविड सेंटरसाठी ताब्यात घेतली होती। गेल्या 4 वर्षांपासून वापरात नसलेला ऑक्सिजन प्लांट पडीक आहे। त्यामुळे बदलापूर नगरपालिकेनं हा प्लांट हटवावा अशी मागणी केली आहे। जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्र पार पडलं। यामध्ये आदिवासी वारसा ओळख आणि आदिवासी समुदायाच्या संशोधन पद्धती आणि तंत्रज्ञान या 2 विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजन केलं होतं। याचं एकत्रित उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईक यांच्या हस्ते करण्यात आलं। वांद्रे पश्चिम येथील खारदांडा बाजार
आणि डॉक्टर आंबेडकर मार्ग परिसरातील पाणी पुरवठ्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात येणार आहे। मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी 3 एप्रिलला कामे हाती घेतली जाणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल केला जाईल। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन महापालिकेने केलं आहे। जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी चंद्रपुरात विविध योजनांच्या कामांचा आढावा घेतलाय। अल्पसंख्याक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अल्पसंख्याक शाळांची बैठक घ्यावी, तसंच अल्पसंख्याक कल्याण समितीची स्थापना करावी असे आदेश ललित गांधी यांनी प्रशासनाला दिले। यवतमाळमध्ये करणी सेनेनं आग्र्याचे खासदार रामजीलाल सुमन यांच्या विरोधात आंदोलन केले। रामजीलाल सुमन यांनी महाराणा सांगा यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं। शहरातील दत्त चौकात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुमन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। जामनेच्या देऊळगाव गुजरी गावात अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आलाय। अंगणवाडीतील पोषण आहाराचं तांदूळ खरेदी करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। नाशिकमधील अंबड गावात एका वृद्ध महिलेकडील 5 बकऱ्या चोरट्यांनी चोरल्यात। या महिलेकडील 15 बकऱ्या चारा खाण्यासाठी गेल्या असताना 2 अज्ञात इसमांनी 5 बकऱ्या लंपास केल्यात। या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला।